श्री स्वामी समर्थ. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. कदाचित कारण तुमचं मन काहीतरी शोधतंय, काही उत्तर, काही आधार. स्वामी समर्थ आपल्या सर्वांशी बोलू इच्छितात. स्वामी म्हणतात, तू खूप सहन केलं आहेस, आता स्वतःवर शंका घेऊ नकोस. कधीकधी आपण सगळ्यांसाठी मजबूत राहतो, पण आतून तुटत असतो. तू लोकांसाठी हसतोस, पण स्वतःसाठी रडतोस. पण लक्षात ठेव, तुझं दुःख मला दिसतंय. तू शांत आहेस म्हणजे दुर्बळ नाहीस. तू संयमी आहेस म्हणजे कमजोर नाहीस. तुला वाटतं मी इतकी प्रार्थना करतो, मग अजूनही समस्या का आहेत? स्वामी सांगतात, प्रार्थना म्हणजे समस्या नाहीशा होणं नाही, तर समस्या सहन करण्याची ताकद मिळणं आहे. देव वेळ घेतो, पण कधीच उशीर करत नाही. आज जे अडथळे आहेत ते उद्या तुझ्या यशाची कहाणी असतील. आज स्वामी स्त्रीला सांगत आहेत, तू स्वतःला कमी समजणं बंद कर. तुझं मन मोठं आहे, तुझी सहनशक्ती अफाट आहे. तू घरासाठी जगतेस, पण आज एकदा स्वतःसाठी जग. तू फक्त जबाबदारी नाहीस, तू शक्ती आहेस. भीती सोड. तुझ्या मनात भीती आहे, भविष्याची, लोकांची, अपयशाची. स्वामी म्हणतात, फक्त माझं नाव घे आणि पुढे चालत राहा. तू पडलास तरी मी आहे, तू हरलास तरी मी आहे, तू रडलास तरी मी आहे. तू एकटा नाहीस. जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा, जय श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला आज आशेची गरज आहे, कारण कदाचित स्वामी त्याच्यासाठीही बोलत असतील. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.